जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। घोलेवाडीत 2.25 कोटीच्या विकास कामांचा आमदार खताळ यांच्या हस्ते शुभारंभ। संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी आणू शकलो। या निधीतून विविध विकास कामे मार्गी लागत आहे। त्यात घोलेवाडीत 2.25 कोटीची विकास कामे सुरू होत आहे। ती सर्व कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी। ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगला ठेवला तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे करू शकाल, अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये कामे शोधण्याची सोय करून घ्या, अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदारांना दिली। संगमनेर तालुक्यातील घोलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत 2.25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। त्यावेळी बुद्धविहार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे, RPIचे शहराध्यक्ष कैलास कासार, अल्पसंख्याक सेनेचे तालुकाध्यक्ष मंजबापू साळवे, रवींद्र गिरी, शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे, विनायक वाडेकर, भाजप उपाध्यक्ष भिकाजी राऊत, सीताराम पानसरे, विलास राऊत, रोहिदास गुंजाळ, बापूसाहेब देशमुख, भैया सातपुते, कैलास काशीद, स्वरूप राऊत, संजय पानसरे, रोशन कोथिंबिरे, स्वप्नील राऊत, सुनील राऊत, सूरज राऊत, प्रशांत राऊत, सुनील पानसरे, ओंकार राऊत, वैभव राऊत, रवी दिवे, विजय घुले, ओंकार काळे, आकाश पवार, सागर पवार यांच्यासह पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता नाना ऐरी आणि घोलेवाडी ग्रामपंचायत अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की घोलेवाडी ही जागीरदारी आहे असे काही जण समजत होते। त्यांनी कधीच वंचित समाज बांधवांच्या भागाचा विकास केला नाही। निवडणुका आल्या की मगच त्यांना विकास दिसतो, इतर वेळी या समाज बांधवांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करत असतात। दादागिरीला भीक घालू नका, मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्यांचा बंदोबस्त केला आहे। जर घोलेवाडीतील काही बगलबच्चे तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करू। या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता विकास कामांच्या माध्यमातून घोलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल। आपल्याला घोलेवाडीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करताना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण भरीव स्वरूपाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी, तालुक्यासाठी आणू शकलो आणि त्यातल्या घोलेवाडी गावासाठी आपण आणू शकलो। एक काळ असा होता घोलेवाडीच्या बाबतीत काही कुशंका उपस्थित केल्या जात होत्या। घोलेवाडी म्हणजे स्वतःची जागीरदारी समजण्याचा प्रयत्न काही लोक करत होते। आपल्या समाज बांधवांचा असर हा नेहमी राजकारणासाठी इथं तरुणांचा, युवकांचा, ज्येष्ठांचा सगळ्यांचा वापर केला गेला। निवडणूक आल्यावरच खडीची गाडी येणार, एक पडणार, निवडणूक झाल्यावर परत भरून देणार, ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हसताय। प्रत्येकाने अनुभव घेतलाय, गल्ली गल्लीत वाटावाटात घेतलाय। फक्त निवडणूक आल्यानंतरच त्यांना तुमचा विकास दिसत होता। परंतु आज आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे साहेब, विखे पाटील साहेब यांनी आपल्यावरती विश्वास टाकला, मला उमेदवारी दिली, त्यानंतर या घोलेवाडी गावाने सुद्धा मला भरभरून प्रेम दिलं, मतदान रूपी माझ्या पाठीशी सगळे उभे राहिले। जी इथली स्थानिक दहशत होती, दादागिरी होती, गुंडगिरी होती, तुझा सुद्धा या लोकांनी विचार केला नाही। कुठं विचार न करता तुम्ही ठाम उभे राहिले। त्यामुळे माझी सुद्धा जबाबदारी आहे का तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊन देता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटनाला गेलो होतो त्या महिला सांगताना अक्षरशः मला सुद्धा वाईट वाटलं का 40-40 वर्षापासून जन्म व्हायच्या आधीपासूनची परिस्थिती आहे, ना रस्ते आहे ना गटारी, व 40 वर्ष विकास यांनी कोणाचा केला होता? लोकांना गृहीत धरून, गुलाम करून या तालुक्यात यापूर्वी काम झालं। आपल्या कार्यकालामध्ये निश्चित आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल का आपल्या कालावधीमध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन बरोबर चाललोय। आज आपल्या
एकूण 2,16,00,000 रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजनाचा समारंभ आज झाला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये गुलेवाडीमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणात भर राहील. आज गटारीची समस्या असेल, तुमच्या भागातल्या रस्त्याचे प्रश्न आहेत, गुलेवाडी सारख्या ठिकाणी जी थोडीफार दादागिरी दहशत बी केली जाते, तालुक्याच्या दादागिरी दहशतचा बंदोबस्त झालाय, त्यांचे जे आका होते त्या आकांचा बंदोबस्त झालाय, पण अजून काही बगलबच्चे असतील तर त्यांचा मी तुमच्या सगळ्यांची साथ राहील. राजकारण हे विकास कामासाठी करायचं आपल्याला अपेक्षित आहे, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना आज समजा कार्यक्रमाला काही जण आले, त्यांच्या घरी आता थोड्या वेळाने धमक्या दादागिऱ्या चालू होतील, त्याला भीक घालू नका. तुमच्या बरोबर मी आहे. विकास कामं या तालुक्यामध्ये महाराष्ट्राला आपण दाखवून देऊ का संगमनेर सारख्या ठिकाणी जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला तो विकास कामाच्या माध्यमातून आम्ही या भागातील मूलभूत प्रश्न गुलेवाडीच नाही तर आपण मतदारसंघातले सुद्धा प्रश्न सोडवतोय. आज केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, विविध जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत देण्यात यापूर्वी यशस्वी झालोय. यापुढील सुद्धा कालावधीमध्ये जे या योजनेपासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपल्या महायुतीच्या माध्यमातून, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआयच्या माध्यमातून त्या लोकांचे राहिलेले मूलभूत प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. नुकतंच आपल्या बघितलं असेल आपण आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पर्यटकांवर जो पहलगाम येथे भ्याड हल्ला पाकिस्तानाकडून झाला होता, अतिरेक्यांकडून झाला होता, त्याचा बदला कशा पद्धतीने घेऊन एक जगामध्ये भारत देशाचं नाव, भारत देश आता कुठं झुकणार नाही, कुठल्या दहशतवादाला थारा देणार नाही, या पद्धतीने मोदी साहेबांचं सुद्धा काम चाललंय. आपण शेतकऱ्यांसाठी काम करतोय, कामगारांसाठी काम करतोय, महिलांसाठी काम करतोय, युवकांसाठी काम करतोय. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी MIDC सुद्धा आपण आणतोय. गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा आपण मागील कालावधीत डायलिसिस सेंटर असेल, सोनोग्राफी सेंटर असेल, हे सुद्धा आपण सुरू केलंय. हे यापूर्वी होणं शक्य होतं, परंतु नातेवाईकाचे दवाखाने चालण्यासाठी, हॉस्पिटल चालण्यासाठी यांनी ना आरोग्याचा तालुक्याचा प्रश्न सोडवला, ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडवला. त्यामुळे या निमित्ताने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील आणि अधिकाऱ्यांना सूचना राहील का होणारे कामं हे चांगल्या प्रतीचे कसे होतील, क्वालिटीचे कसे होतील याची काळजी घ्या. कामामध्ये दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे कोणी कामं घेतले असेल त्यांना सुद्धा या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण जर कामाचा दर्जा चांगला ठेवला तर भविष्यात आपण या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करू शकता. अन्यथा आपल्याला तालुक्याच्या बाहेर दुसरीकडे कामं शोधण्याची तुम्ही सोय तुमची करून घ्या. कारण मला या जनतेचं, माझी बांधिलकी या जनतेशी, मी या जनतेबरोबर प्रामाणिक राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा माझा प्रयत्न आहे. आज या चांगल्या झालेल्या कामाचा, गुलेवाडी गावात झालेल्या कामाचा श्रीगणेशा हा पुढे निरंतर असा सुरू राहील. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणून गुलेवाडी गावचा विकास करूया. येथील प्रलंबित असलेले प्रश्न सोडूया. आपण सर्वांनी आज इथं आल्यानंतर एक नवीन गुलेवाडीमध्ये कार्यक्रम घेणं म्हणजे खूप मोठी तारेची कसरत कार्यकर्त्यांना करावं लागत होती, सगळ्यांना करावं लागत होती. आज युवकांचा सहभाग बघितल्यानंतर निश्चित मला तुमच्या सगळ्यांचं, गुलेवाडी टीमचं मी अभिनंदन करेल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देईन. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.